आजच्या दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून केली. आज शुक्रवार होता, त्यामुळे देवघरातील कलशामधले पाणीही बदलायचं होतं. त्यासाठी नागिनीची पानं तोडून आणली. सकाळी सकाळी लवकर देवपूजा झाली की मग दिवसभर फ्रेश वाटते. पण राजविकाच्या स्कूलमुळे नाही शक्य होत. ती स्कूलला गेली की मग देवपूजा करावी लागते. पण आज रोजच्यापेक्षा लवकर उठले होते आणि राजविकाच्या स्कूललाही वेळ होता. मग आधी देवपूजा करून घेतली. आमच्या देवघरातील कलशाचं पाणी मी दर शुक्रवारी बदलत असते. तसे तर रोज बदलले तरी चालते, पण एवढा वेळ नाही भेटत. मग रोज फक्त पंचोपचार पूजाच करते. तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. देवपूजा झाल्यानंतर राजविकाचं स्कूलचं आवरून दिलं आणि मग माझ्यासाठी आणि मम्मींसाठी चहा ठेवला आणि लगेचच स्वयंपाकाला लागले. आज जेवणामध्ये यांच्या आवडीचा मेन्यू होता. सुकी कांद्याची पात आणि दोडक्याची भाजी यांना खूप आवडते. स्वयंपाक झाल्यानंतर रोजची सगळी कामे पण आवरून घेतली. आजपासून राजविकाची एक्झाम पण सुरू होते. मग राजविका स्कूलमधून येईपर्यंत रोजची सगळी कामं आवरून घेतली, कारण ती स्कूलमधून आल्यानंतर तिचं जेवण, तिचा अभ्यास यातच टाईम जातो. सगळं आवरल्यानंतर निवांत जेवण केलं. तोपर्यंत आमच्या मॅडम पण स्कूलमधून आल्या होत्या. मग तिला पण जेवू घातलं आणि तिला थोड्या वेळ अभ्यासाला बसवलं. चला, आज एवढेच. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा. बाय.